मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचे सरकारला खडे बोल। मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची काय गरज? मराठी बोलणार नाही हे बोलण्याची हिम्मत येते कुठून? राज ठाकरेंचा सवाल। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। महाविकास आघाडी आणि महायुतीने अतिरिक्त उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। काँग्रेसचा अंबादास दानवेंना अटी आणि शर्तींसह पाठिंबा। मात्र काँग्रेसने घातलेल्या अटी ठाकरेंच्या सेनेकडून अद्याप मान्य नाहीत। काँग्रेसकडून आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेची मागणी। काँग्रेसची निवडणुकीतून माघार घेण्याची हॅट्रिक। गेल्या 2 महिन्यात 3 वेळा काँग्रेसची तलवार मॅन। आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा, नंतर ऐनवेळी माघार। अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचं समर्थन। दानवे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार। काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। अंबादास दानवेंकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज। अंबादास दानवे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार। विधान परिषदेत माघार घेण्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लढाईची वेळ येते तेव्हा ते दुसऱ्याला पुढे करतात। तुम लढो हम कपडा सांभाळते आहे, अशीच त्यांची अवस्था। शिंदेंचा निशाणा। विधान परिषदेसाठी भाजपच्या सर्व 6 उमेदवारांचे अर्ज दाखल। प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, विवेक कोल्हेंनी दाखल केला अर्ज। माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भेंडेंकडूनही अर्ज दाखल। शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांनी भरला उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज। सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या 2 शिवसैनिकांना उमेदवारी दिली। शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांनी भरला उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर उमेदवारी न मिळाल्याने मिटकरी नाराज। दादांसाठी अशा 1000 संधी ओवाळून टाकू, मिटकरींची पोस्ट। दुसरा मतदारसंघ बघेल पण पवारांविरोधात कधीच लढणार नाही। सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान। तर पवार विरुद्ध पवार लढाई नको, अशीच आमची भूमिका। सुनेत्रा पवारांचंही वक्तव्य। नागपुरात संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी। डीएसएस नावानं पोलीस आयुक्तांना नेनावी पत्र। अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी। गोकुळ दूध संघाची निवडणूक 4 महिने पुढे ढकलली। संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास कोल्हापूर खंडपीठाचा नकार। प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा। खंडपीठाच्या निर्णयानं संचालक मंडळाला मोठा दणका। आठव्या गुन्ह्यात अशोक खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी। 9व्या गुन्ह्यासाठी ताबा मिळवण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयात अर्ज दाखल। मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा। 63 गावं, 26 वाड्यांना टँकरचा आधार। मराठवाड्यात 154 विहिरींचं अधिग्रहण। जलस्रोत कोरडे पडल्यानं पाण्यासाठी वणवण। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बर्गी धरणात पर्यटकांची बोट बुडाली। आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती। 15 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढलं। युक्रेनियन ड्रोनचा सुमारे 1,500 किलोमीटर अंतरावर असलेल्या रशियन तेल प्रकल्पावर हल्ला। रशियाच्या पम शहराजवळील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला। युद्धाचा भडका उडालेला असतानाही इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान रस्त्यावर सुरक्षा ताप्याशिवाय तहरानच्या रुग्णालयांना दिली भेट।